Hi guys, welcome to Technosenia YouTube page. So today we are going to learn Java. What is Java? Java programming and what is programming language? How we can start with programming languages? जरी लेट्स से तुम्ही IT बॅकग्राऊंडमधून आहे, नॉन IT बॅकग्राऊंडमधून आहे, काही फरक पडत नाही. Everyone can learn this programming language actually. So in today's session we will learn like basic concept of programming, principles of programming, and what are the things we need to know before learning the programming. Okay, आणि कोण हे प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकू शकतो आणि काय स्कोप आहे IT इंडस्ट्रीमध्ये रिलेटेड टू प्रोग्रामिंग और डेव्हलपर्स और सॉफ्टवेअर टेस्टिंग, त्याच्याबद्दल पण आपण ब्रीफली डिस्कशन करूया आज. ठीक आहे. सो बिफोर स्टार्टिंग दी प्रोग्रामिंग, कोणतेही बॅकग्राऊंडमधून तुम्ही आलेलं असाल पण तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन काही डेज व्यवस्थित शिकले तर कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेज तुमच्यासाठी इझी असणार आहे. ठीक आहे. तर त्यातल्या त्यात जावा प्रोग्रामिंग लँग्वेज वन ऑफ द हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, सो इट इज इझी टू लर्न ॲक्च्युली. बट ॲक्च्युली जावा प्रोग्रामिंग शिकता किंवा कोणताही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकताय तर त्यावेळी तुम्ही रिअल टाईम एक्झाम्पल्स काय असतात त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. So we will learn all those topics, concepts using real-time examples only. Okay. तर मग आता आपला फर्स्ट पॉईंट असणार आहे व्हॉट इज प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग म्हणजे काय, एक्झॅक्टली का करतो आपण प्रोग्रामिंग किंवा नेमकं काय असतं प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये. प्रोग्रामिंग म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. म्हणजे एखादं समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅल्क्युलेटर बघितलं असेल, बरोबर. कॅल्क्युलेटर सगळेजण यूज करतात. तर कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही 1+1 टाईप केलं तर काय होतो, 2 हा आन्सर येऊन जातो, बरोबर. तसंच काही तो एक स्मॉल हार्डवेअर आहे, त्याच्यामध्ये एक मशीन बसवलेलं आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स त्याला देऊन दिलेले आहेत. जे पण ॲडिशन करण्यासाठी फॉर्म्युला आहे, कोड आहे, त्याच्यामध्ये प्री लोडेड आहे. दॅट इज कॉल्ड अ प्रोग्रामिंग. म्हणजेच काय, इन शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच प्रोग्रामिंग विच इज प्रीलोडेड इन द सिस्टम. ओके. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड अ प्रोग्रामिंग. आता प्रोग्रामिंग भरपूर टाईपचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, जसं की असेंब्ली लँग्वेज आहे, C आहे, C++ आहे, पायथॉन आहे, जावा आहे, C# आहे, .NET आहे, भरपूर सारे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, बरोबर. आता प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे प्रत्येकाचे रूल्स असतात. ठीक आहे. त्याचे इंडिव्हिज्युअल स्वतःचे रूल्स असतात. जसं की आपण ह्युमन लँग्वेज आहे, आता ह्युमन लँग्वेजमध्ये कसं आहे, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. सो व्हाईल टॉकिंग इन इंग्लिश वी हॅव सम रूल्स, सेट ऑफ रूल्स हाऊ टू टॉक इन इंग्लिश, राईट. तसंच मराठीमध्ये, तसंच हिंदीमध्ये, हिंदीमधला एखादा वर्डचा मिनिंग वेगळा असतो, मराठीमध्ये सेम वर्डला वेगळा मिनिंग असतो. असं का बरं म्हटलं तर कारण की while defining the English language or Marathi language, that time set of rules are introduced. ओके. काही रूल्स इंट्रोड्यूस केलेले आहेत की बाबा ह्या वर्डचा मिनिंग असंच घ्यायचं. तसं प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिताना पण तुम्हाला काही रूल्स आहेत. ठीक आहे. ते रूल्स तुम्हाला परफेक्टली फॉलो करायचे आहेत आणि त्या रूल्सना आपण म्हणतो सिंटॅक्स. काय म्हणतो प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजेच आणि सिंटॅक्स म्हणजेच काय, रूल्स. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायच्या अगोदर सिंटॅक्स काय हे माहिती असतं गरजेचं आहे. एकदा तुम्हाला सिंटॅक्स कळालं, आफ्टर दॅट यू कॅन गो टू नेमिंग कन्व्हेन्शन. काय नेमिंग कन्व्हेन्शन. नेमिंग कन्व्हेन्शन म्हणजेच काय, स्टँडर्ड. नेमिंग कन्व्हेन्शन म्हणजे काय, स्टँडर्ड. म्हणजे एखादा प्रोग्रामिंग लँग्वेज करताना तुम्ही लिहिताना तुम्हाला कोड क्वालिटी पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. किंवा सपोज मी एक प्रोजेक्ट बनवला, एक प्रोग्राम बनवला, पण त्या प्रोग्राममध्ये जो व्यवस्थित एक कोड लिहिलेला नाही आहे, म्हणजे एक स्टँडर्ड मेंटेन नाही केलं, तर मग त्याला काहीच उपयोग नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की तुम्ही एखादा प्रोडक्ट खरेदी करायला मार्केटमध्ये गेला आहे, तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतील. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक अ वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनमध्ये कसं असतं, आता वेगवेगळ्या टाईपचे ब्रँड्स असतात. एक चायना मॉडेल आहे, एक ब्रँडेड वर्लपूलचं वॉशिंग मशीन.
तुम्ही कोणतं घेणार? ऑफकोर्स वी विल चूज अ वर्लपूल वॉशिंग मशीन, राईट? कारण की त्याच्यामध्ये क्वालिटी, चायना मॉडेलमध्ये पण तीच फंक्शनॅलिटी जे वर्लपूलमध्ये आहे, ठीक आहे, सॅमसंगमध्ये. पण तुम्ही ब्रँडेड वस्तू चूज करता का बरं? कारण की तुम्हाला क्वालिटी पण तेवढंच महत्त्वाचं असतं, बरोबर ना? म्हणजे आता एक चायनाचा मॉडेल असेल तो पण वॉश करतो ड्रेस, आणि तुमचं ब्रँडेड पण वॉशिंग मशीन वॉश करतो, पण त्या दोघांमध्ये डिफरन्स असतो क्वालिटीचा. तसंच आपण प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिताना एखादा प्रोग्राम तर अचीव करू, पण त्याच्यामध्ये आपण नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो केलेत का, प्रॉपर वेमध्ये आपण कोडिंग केली आहे का, हे पण बघणं खूप गरजेचं आहे. त्यालाच आपण म्हणतो नेमिंग कन्व्हेन्शन. ओके, सो आफ्टर दॅट नेमिंग कन्व्हेन्शन झालं. नेमिंग कन्व्हेन्शन म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला, स्टँडर्ड और कोड ऑफ क्वालिटी ऑफ कोड क्वालिटी. म्हणजे तुम्ही जेव्हा पण एखादा क्लास लिहिताय, व्हेरिएबल्स लिहिताय, आता आपण बघणार आहोत कसं लिहायचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. सो हे दोन गोष्टी तुम्ही आता जेव्हा पण शिकताय, प्रोग्रामिंग स्टार्ट करताना हे दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. म्हणजे त्याच्यानंतर ना आपल्याला बघायचं आहे, लेट्स से कॅटेगरीज ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. आता प्रोग्रामिंग लँग्वेजचे भरपूर कॅटेगरीज आहेत, त्याच्यामधलं आपण एका दोन बघायला गेलं तर मग प्रोग्रामिंग लँग्वेजला आपण हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेजमध्ये डिफाईन केलं. म्हणजे काय? हाय लेवल प्रोग्रामिंग, हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, and लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, असे दोन कॅटेगरीज आहेत. आता हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, किंवा लो लेवल प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय असतं ते बघूया. लो लेवल प्रोग्रामिंग म्हणजे जे ह्युमन रिलेटेबल फॉर्ममध्ये असतं. लो लेवल लँग्वेज म्हणजे मशीन रिडेबल फॉर्ममध्ये असतं. कसं असतं? मशीन रिडेबल फॉर्म. आणि हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस हे असतात ह्युमन रिडेबल. आता ह्युमन रिडेबल फॉर्म किंवा मशीन रिडेबल फॉर्म म्हणजे काय, की नेमकं जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत ते दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड केले आहेत, मशीन आणि ह्युमन लँग्वेज. म्हणजे जेव्हा पण एखादा असेंब्ली लँग्वेजमध्ये वगैरे तुम्ही प्रोग्राम लिहितात, ते प्रोग्रामिंग लँग्वेज मशीनला अंडरस्टँड होण्यासाठी खूप इझी असतं, पण ह्युमनला अंडरस्टँड करण्यासाठी खूप हार्ड जातं, यू कॅन से लाईक. आणि हाय लेवल लँग्वेजमध्ये काय होतं, ह्युमनला इझिली अंडरस्टँड होतो, पण मशीन त्याला डायरेक्टली अंडरस्टँड नाही करू शकत. म्हणून आपल्याला ह्याला एक लेवल ऑफ कन्व्हर्जन करावं लागतं. अगोदर जे हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, जसं पायथन, जावा, .NET, हे सगळे हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. हे जे प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत हे आपण प्लेन इंग्लिशमध्ये लिहितो, ठीक आहे. मग ते इंग्लिश कॉम्प्युटरला तर समजत नाही, मग कॉम्प्युटरला समजण्यासाठी इंग्लिशला बाईट स्ट्रीममध्ये कन्वर्ट केला जातो, आणि बाईट स्ट्रीममधून मशीन कॅन अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. म्हणजे हाय लेवल लँग्वेजमध्ये एक लेवल ऑफ कन्वर्जन गरजेचं आहे, पण लो लेवल लँग्वेजमध्ये डायरेक्टली मशीन अंडरस्टँड करू शकतो. दॅट इज द यूज ऑफ बोथ मशीन लेवल लँग्वेज आणि ह्युमन लेवल लँग्वेज. दॅट इज हाय लेवल लँग्वेज अँड लो लेवल लँग्वेज. ओके, प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आता हे दोन प्रकारचे. आता हे तुम्हाला समजलं असेल तर नेक्स्ट आपण बघूया. आता आपण बघितलं की हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेजमध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स येतात. फॉर एक्झाम्पल जावा, पायथॉन, हे सगळे प्रोग्रामिंग लँग्वेजेस हे हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये येतात. आणि लो लेवलमध्ये कोणते येतात, असेंब्ली लँग्वेज, सी. हे लँग्वेजेस
लो लेवल लँग्वेजेसमध्ये येतात कवर, कारण की ह्यांना कन्व्हर्जनची गरज नाही पडत, हे डायरेक्टली मशीन यांना अंडरस्टँड करू शकतो. पण हे जे लँग्वेज आहेत ह्याच्यामध्ये कोड करण्यासाठी इझी असतो, कारण की प्लेन इंग्लिशमध्ये असतं आणि इंग्लिश आपल्याला समजतो, पण कॉम्प्युटरला नाही समजत. मग कॉम्प्युटरला समजण्यासाठी ह्याला कन्वर्ट करावं लागतो बाईट स्ट्रीममध्ये, आणि बाईट स्ट्रीममध्ये कन्वर्ट करून मग मशीन याला किंवा कॉम्प्युटर याला काय करू शकतो, रीड करू शकतो, अंडरस्टँड करू शकतो, ठीक आहे, एक्झिक्यूट करू शकतो. दॅट इज द हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज. ओके, सो हे पॉईंट्स तुम्हाला समजलं असेल. काही क्युरीज असतील, काही कमेंट्स असतील तर यू कॅन रीच आउट टू मी ऑन बिलो नंबर, ओके, ऑन आवर ऑर्गनायझेशन नंबर, and we have contact details and address below this video. You can refer that one, and in upcoming video we will learn more into Java, that is how to write a program कसं लिहायला पाहिजे, ॲक्च्युअल सिंटॅक्स म्हणजे काय असतो, फर्स्ट हॅलो वर्डचा प्रोग्राम आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो टिल द टाइम गुड बाय गाईज. सो keep sharing and subscribe and like our videos and keep updated with Java. Okay, thank you.